सर्वांना नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील कदाचित हा पहिला कार्यक्रम असेल, छोटेखानी का असेना, कारण डॉक्टर यशवंत सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती ही भारतात मला वाटतं पहिल्यांदा साजरी होते असं डॉक्टर प्रल्हाद जोलेकर सरांनी सुद्धा त्यांच्या पोस्टमध्ये केलेला आहे, जाहीर केलेला आहे. आणि हा उपक्रम भारतीय पिछड़ा शोषित संघटन आणि सत्यशोधक शिक्षक सभा यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी भवन येथे आज आपण पार पाडत आहोत. 18 एप्रिल 1873 साली यशवंत यांचा जन्म झालेला आहे. काशीबाईचा हा मुलगा, अनाथ मुलगा ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी दत्तक घेतला आणि त्यांना स्वतःचं नाव दिलं आणि ह्या विश्राम रामजी घोले यांच्या मदतीने त्यांना डॉक्टर केलं. आणि एक चांगला कर्तृत्व संपन्न सामाजिक बांधिलकी जपणारा असा हा यशवंत नावाचा मुलगा, उन्हापुरं त्याला 36 वर्षाचं आयुष्य लाभलं. आणि या 36 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यानं जे आपल्या आईवडिलाचा म्हणजे ज्योतिराव आणि सावित्रीबाईचा जो वारसा आहे तो त्याने निरंतर पुढे चालवला. परंतु या 36 वर्षामध्ये त्याला जे समाजानं बहिष्कृत केलं, जे त्याच्या वाट्याला हाल अपेष्टा आल्या किंवा जातीगत त्याच्यासोबत जो भेदभाव झाला, हा खरं तर संबंध भारताला किंवा महाराष्ट्राला माहीत नाही किंवा आपण त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही. कारण महामानव पैदा निर्माण होतात, मोठं कार्य करून जातात, परंतु त्यांच्या वारसांनी काय केले हे नंतरच्या भारतीयांना किंवा स्त्रीपुरुषांना किंवा त्या चळवळीला जाणून घेण्याचं कधीच असं वाटलं नाही की आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यांची वाताहत काय झाली किंवा यशवंतच्या नंतर त्यांची पत्नी असेल किंवा त्यांची मुलगी असेल, नेमकं त्यांचं काय झालं किंवा नंतरच्या सत्यशोधकांचं काय झालं हे आपण जाणून घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आणि असा एक चांगला प्रयत्न डॉक्टर राजाराम सूर्यवंशी यांनी यशवंत फुले यांच्यावरती चरित्र लिहून हा केलेला आहे. आणि एक चांगलं संशोधनात्मक पुस्तक त्यांनी आपल्या समोर आणलेलं आहे. आणि यशवंताचा पूर्ण चरित्रात्मक सगळा लेखाजोखा आपल्या समोर येतोय. जेव्हा हे पुस्तक प्राध्यापक सुदाम चिंचानेंनी वाचलं, अक्षरशः ते तीनदा रडले. माझं ते अर्धवट पुस्तक झालं. अक्षरशः हृदय हेलावून जाणारी अशी करुण कहाणी त्याच्यामध्ये त्यांच्या वाट्याला आलेली आहे. म्हणून आपण त्याची कुठेतरी एक आठवण म्हणून, एक स्मरण म्हणून आणि आपल्या एका समाजामध्ये डॉक्टरी सेवा करत असताना किंवा आरोग्य सेवा करत असताना एक सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून जे कार्य करणारे असे 2 डॉक्टर आम्ही दरवर्षी निवडायचं ठरवलं आणि त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करायचं. असा एक छोटेखानी 2-4 दिवसापूर्वी हा विचार आमच्या मनामध्ये आला आणि त्याला लगेच तात्काळ कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने देशातला पहिला कार्यक्रम संपन्न होत आहे. तर या निमित्ताने मी मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती यावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख भाष्यकार डॉक्टर प्रल्हाद जोलेकर, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांना अशी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं. तसेच दुसरे भाष्यकार प्राध्यापक सुदाम चिंचाने, भारतीय पिछड़ा शोषित संघटन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, यांनाही विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अचानक आजारी पडल्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत, तर त्यांच्याऐवजी मी सर्वांच्या सहमतीने उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. तसेच ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत, जे या महाराष्ट्रामध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य करत आहेत, असे आमचे सर्वांचे चळवळीतील सहकारी डॉक्टर संग्राम मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती यावं. दुसरे सत्कारमूर्ती डॉक्टर अनिल धुळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या विचार मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. यानंतर मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपण अगोदरच पुष्पहार अर्पण केलेला आहे महामानवांच्या प्रतिमेला, फक्त त्या ठिकाणी अभिवादन करावं अशी त्यांना विनंती करतो.
यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी आमचे चळवळीतील साथीदार शरद बोरसे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांना पुस्तक देऊन सन्मान करावा. यानंतर आजचे प्रमुख भाष्यकार डॉक्टर प्रल्हाद लुलेकर सर, आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत, यांचा सत्कार करण्यासाठी आमचे चळवळीतील सहकारी देवराज दराडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर प्राध्यापक सुदान चिंचाने सर यांचा सत्कार करण्यासाठी आमचे दुसरे चळवळीतील कार्यकर्ते जनार्दन कापुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर मी विचारमंचावरती बसलेल्या सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण डॉक्टर यशवंत सावित्रीबाई ज्योतिराव फुले पुरस्कार हा यावर्षीपासून जाहीर केलेला आहे. हा पुरस्कार त्यांनी आजचे जे प्रमुख पुरस्कारार्थी आहेत किंवा सत्कारमूर्ती आहेत त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी जे आम्ही मानपत्र तयार केलेलं आहे हे मानपत्र वाचन करण्यासाठी मी आमचे चळवळीतील सहकारी डॉक्टर नवनाथ गोरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या मानपत्राचं वाचन करावं. डॉक्टर नवनाथ गोरे सर. सन्माननीय विचारमंच आणि सभागृहातील सर्व सन्माननीय अतिथी, महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष 2026-27 डॉक्टर यशवंत सावित्रीबाई ज्योतिराव फुले पुरस्कार 2026 प्रति माननीय डॉक्टर संग्राम मौर्य साहेब, शासकीय वैद्यकीय अधिकारी, छत्रपती संभाजीनगर. माननीय महोदय, आपला जीवन प्रवास हा जिद्द, संघर्ष, कष्ट आणि आत्मविश्वास यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आपण वैद्यकीय क्षेत्रात आपले स्वतंत्र आणि मानाचे स्थान निर्माण केले आहे. गोरगरीब, वंचित व बहुजन समाजासाठी कार्य करण्याची आपली तळमळ महाविद्यालयीन जीवनापासूनच प्रकर्षाने जाणवते. ग्रामीण तसेच शहरी भागात आरोग्य सेवा देताना आपण मानवतेचा वसा जपला असून आजही आपण अत्यंत निष्ठेने, तत्परतेने व कर्तव्य भावनेने आपली जबाबदारी पार पाडत आहात. आपल्या समर्पित, संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे असंख्य गरजू, वंचित व बहुजन घटकांना नवजीवन लाभले आहे. आपले कार्य केवळ वैद्यकीय उपचारापुरते मर्यादित नसून ते खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करणारे आणि समाजात विश्वास निर्माण करणारे आहे. ग्रामीण व शहरी भागातील जनतेसाठी आपण दिलेली आरोग्य सेवेचे योगदान अत्यंत मोलाचे, उल्लेखनीय व प्रेरणादायी असे आहे. यासोबतच आपण बामसेफ व सत्यशोधक प्रबोधन महासभा यासारख्या परिवर्तनवादी संघटनांमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून फुले आंबेडकरी चळवळ व डाव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहात. जातीयंताच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवत समताधिष्ठित, न्याय व मानवतावादी समाज निर्मितीसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहात. आपल्या या सामाजिक बांधिलकीमुळे वैद्यकीय सेवेला व्यापक व सामाजिक परिवर्तनाची प्रभावी जोड मिळाली आहे. आपल्या या उल्लेखनीय
वैद्यकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय पिछडा शोषित संघटन आणि सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र यांच्या वतीने डॉक्टर यशवंत सावित्रीमाई ज्योतिराव फुले यांच्या स्मरणार्थ प्रारंभ करण्यात आलेला पहिला डॉक्टर यशवंत सावित्रीमाई ज्योतिराव फुले पुरस्कार आपणास सर्वांच्या साक्षीने सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. आपल्या हातून अशीच निरंतर मानवसेवा व समाज परिवर्तनाची कार्य घडत राहो हीच मनपूर्वक सदिच्छा. संयोजक भारतीय पिछडा शोषित संघटन महाराष्ट्र, सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र. स्थळ छत्रपती संभाजीनगर. दिनांक 18 एप्रिल 2026. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये मी विचारमंचावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की विचारमंचाच्या थोडंसं खाली येऊन, कारण मोरे सरांचं तब्येत थोडीशी बरी नसल्या कारणाने मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचाच्या खाली जाऊन आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांना हा पुरस्कार, मान्यवरांना विनंती करतो की एक मिनिट मोरे सरांच्या कन्येला अशी विनंती करतो की त्यांनीही पुरस्कार घेण्यासाठी पुढे यायचं आहे. या पुरस्काराचं स्वरूप एक सन्मान चिन्ह, मानपत्र आणि एक ग्रंथ देऊन करण्यात प्रारंभ झालेला आहे. यानंतर दुसऱ्या पुरस्कारार्थीचं मानपत्र वाचन करण्यासाठी डॉक्टर देवराज दराडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मानपत्र वाचावं. महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष 2026. डॉक्टर यशवंत सावित्रीमाई ज्योतिराव फुले पुरस्कार 2026. प्रति डॉक्टर अनिल बाबूराव धुळे, मास्टर ऑफ सर्जन, ऑर्थोपेडिक, प्राध्यापक, अस्थिव्यंग उपचारशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर. माननीय महोदय, आपला जीवन प्रवास म्हणजे जिद्द, संघर्ष, कष्ट आणि आत्मविश्वास यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आपण वैद्यकीय क्षेत्रात आपले मानाचे आणि आदर्श स्थान निर्माण केले आहे. गोरगरीब, गरजू व शोषित वंचित बहुजन समाजासाठी कार्य करण्याची आपली तळमळ महाविद्यालयीन जीवनापासूनच प्रकर्षाने दिसून येते. प्रारंभी मुख्य तालुका येवला, जिल्हा नाशिक या ग्रामीण भागात सेवा देत आपण मानव सेवेची मुहूर्तमेढ रोवली. धुळे हॉस्पिटल येथे आपल्या जीवनसाथी डॉक्टर कुंदा धुळे यांच्या सहकार्याने आपण अखंडपणे आणि निष्ठेने आरोग्य सेवेचे उत्तरदायित्व पार पाडत आहात. आपल्या समर्पित, संवेदनशील आणि निस्वार्थ सेवेमुळे असंख्य गरजू, वंचित व दुर्बल घटकांना नवजीवन लाभले आहे. आपले कार्य केवळ वैद्यकीय उपचारापुरते मर्यादित न राहता ते खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करणारे, समाजात विश्वास निर्माण करणारे आणि आशेचा किरण ठरणारे आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू जनतेसाठी आपण दिलेले आरोग्य सेवेचे योगदान अत्यंत मोलाचे, उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे. तसेच आपण सत्यशोधक चळवळीत तन, मन आणि धनाने सक्रिय सहभाग नोंदवत समताधिष्ठित न्याय व मानवतावादी समाज निर्मितीसाठी सातत्याने कार्यरत आहात. आपल्या या सामाजिक बांधिलकीमुळे आपल्या वैद्यकीय सेवेला व्यापक सामाजिक परिवर्तनाची अर्थपूर्ण जोड लाभली आहे. आपल्या या उल्लेखनीय वैद्यकीय व समाजोन्मुख कार्याची दखल घेऊन भारतीय पिछडा शोषित संघटन
सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉक्टर यशवंत सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या स्मरणार्थ या वर्षीपासून प्रदान करण्यात येणारा पहिला डॉक्टर यशवंत सावित्रीबाई ज्योतिराव फुले पुरस्कार आपणास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे। हा सन्मान प्रदान करताना आम्हास विशेष अभिमान व आनंद होत आहे। आपल्या हातून अशीच निरंतर मानव सेवा व समाज परिवर्तनाची कार्य घडत राहो हीच मनपूर्वक सदिच्छा। संयोजक भारतीय टीचर असोसिएशन संघटन महाराष्ट्र राज्य व सत्यशोधक शिक्षक सभा महाराष्ट्र राज्य, स्थळ छत्रपती संभाजीनगर, दिनांक 18 एप्रिल 2026। थँक्यू। मी सरांच्या आईला आणि त्यांच्या जीवनसाथी डॉक्टर कुंदा धुळे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनीही समोर यायचं आहे। मान्यवरांना अशी विनंती करतो की डॉक्टर अनिल धुळे सरांचा मानपत्र, सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन गौरव करावा। उपस्थित सभागृहातील सर्वांना अशी विनंती करतो की सर्वांनी त्यांचं अभिनंदन करावं। डॉक्टर संग्राम मौर्य सर आणि डॉक्टर अनिल धुळे सर आमच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या फोन आम्ही त्यांना केला आणि त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याची अनुमती दिली आणि त्यांनी आज उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारला। त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत। धन्यवाद व्यक्त करतो।